आपण बांधला बंगला. हलकट आहे तू, हलकट. आपल्या बापाला नाही जमलं, तू ह्या बापाला जर जमलं नसतं त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन, पण त्याची जिरी त्याची जर जिरावली नाही, माझ्या बापाचं नाही, लोकांना काय माहित तू कोणचा आहे. काय नाही, कट्यावर हात, विटेवर उभा, 9 अध्याय. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले. सारे जगत त्याच्या ताब्यात आहे, आपण फक्त निमित्त आहे. मग देव ठेवील तर राहायचं, ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. वळवळ करायची नाही. तिथं कोण कसा जाईल सांगता येत नाही. काही माणसं औषध पिऊन मिली नाही, काहींना अख्खं गाव कटाळले. हायच पडेल खाटाव, आणि काही चालू चालू मिली. देव येतो. काहींना इस्टेट मोकार, पोरग नाही. काहींना इतकी पोरं झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाला. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काहींना इस्टेट मोकार, पण खात नाही. रोग, दान धर्म नाही, अन्नदान नाही. काही दरवाजा लावून जेवायचं नालाय का नाही. मग देव बदला घेतो. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख. खातो काय. काही माणसांची कपाट भरल्यात, झोप नाही. काहींना झोपायच्या गोळ्या, झोप रे भाऊ. गोळ्या झोपल्या पण गडी झोपाना. देव येतो. काहींच्या घरात कपाट भरलेत, फ्रीज भरलंय पदार्थानं, खातच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, मरत असत. देव येतो. करीला ते खाय मध्ये राहायचं, आणि तो कुठ आहे, चिंता करायची काही कारण नाही. कटेवर हात आहे, तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. रात्री नोटवानावर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली जाऊ शकतो. त्याला काय, देव काही करील सांगता येत नाही. चिंता करायचं कारण नाही. दुसरा मुद्दा, एकनाथ महाराज कोण एका मिनिटात. एकनाथ महाराजांचे पंजोबा मानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. परंपरा लिहून घ्या. एकनाथ महाराजांचे पंजोबा मानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. त्यांचा आज कुठं अभंग आहे. दुसरा मुद्दा संपला. ते म्हणजे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणजन, कीर्तनाला येणारे, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही. मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतले. गायक, वादक, गुणजन मंडळवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाकंभरी वृत्त देवीचा उत्सव. त्यासाठी पौर्णिमा काय भानगड आहे, देवी कोण आहे, हा बंगाला सुरुवात. फक्त पटापटा बोलायचं. आता पहिला मंडळ, पहिला प्रश्न, पटापटा बोलत जायचं. महिन्याचे दिवस किती, हाला हा नाहीला नाही, बॉम्बाला सगळं 30. हा पौर्णिमा सांगतो. पौर्णिमा महिन्याचे दिवस 30 बरोबर आहे. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. वर्षाला शुद्ध किती, पटकन. महिन्याचे दिवस 30. महिन्याचे दिवस 30. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. महिन्याचे, वर्षाचे महिने किती, 12. मग वर्षाला शुद्ध किती, 12. हा आता लागला करंट. 12 शुद्ध 12 आणि वद्य 12. मग शुद्धला म्हणायचं पौर्णिमा आणि वद्याला म्हणायचं अमावस्या. मग पौर्णिमा किती, 12. गेलीहून 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. एकाच मिनिटात घड्याळ लावून 12 पौर्णिमा लिहून घ्या. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. धरण 12. चला पुरुष मंडळी पटकन बोला. वर्षाला मग अमावस्या किती, 12 अमावस्यातल्या 4 अमावस्या सणाच्या आहेत. पटकन ऐका. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या प्यालाच पाहिजे. गटार अमावस्या.
गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स. आता पौर्णिमा झाल्या, आता वर्षाचं पंचांग 3 मिनिटात सांगतो आणि पौर्णिमा सांगून देतो. एकूण पौर्णिमा 12, त्यातली आजची पौर्णिमा 10वी पौर्णिमा. 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे. ही जी पौर्णिमा आहे हिला पौष पौर्णिमा म्हणतात. अनेक ठिकाणी खंडोबाचा उत्सव ह्याच पौर्णिमेला असतो, बऱ्याच ठिकाणी असतो. चला, ही पौर्णिमा आपल्याला 10 पौर्णिमा सांगितल्या, 12 पौर्णिमा, 12 अमावस्या सांगितल्या. आता पटापटा प्रतिपदा ते पौर्णिमा सांगतो. वर्षाला प्रतिपदा 24, वर्षाला प्रतिपदा 24. सणाच्या झाल्या 3, सणाच्या झाल्या 2, 1 गुढीपाडवा, 2 बलिप्रतिपदा. पटकन सांगायचं, आता पुढचं तुम्ही सांगायचं, मी तुम्हाला एवढं सांगितलंय. प्रतिपदा 2 झाल्या, 1 गुढीपाडवा आणि 1 बलिप्रतिपदा. मग बोला पटकन द्वितीया किती? वर्षाच्या सणाच्या सांगायच्या फक्त. द्वितीया मी सांगतो पटकन. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊ बीज. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊ बीज. तृतीया बोला, एकच. अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24, मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 5, रंगपंचमी, वसंत पंचमी, पाटव पंचमी, नागपंचमी, ललित पंचमी. षष्ठ्या 2, नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी. सप्तमी 1, रथसप्तमी. अष्टमी 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, महानवमी, अविद्वा नवमी, रामनवमी. दशम्या 2, दसरा, शुद्ध दशमी. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढ्या पंचांगांशी. ब्राह्मणाचा आकड्यावर खेळ राहतो. चौकटीवर पेन ठेवला का बरोबर आहे, नाही होत लग्न. आडवी रेष होत नाही. मग पोराच्या बापानं म्हणून सरळ करा. आपल्या पोराचं लग्न जमत नाही, सरळ करा रेष आणि घ्या करून लग्न. लग्न घ्या करून. लग्नाला तिथी भीती नाही आणि तिथी पाळी जावा. पण आपली लोक तिथी पळत नाही. गमेंडे पैशाचा उतालाय, एकाला शिल्लक येईल. अरे करू नको, होऊन जाईन. जावायची येड निघलं. अरे एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको. आणि पाया पडून सांगतो, एकादशीला लग्न करू नये अशी तिथी नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. घालू नये, आपण तरी घालू नये. आपण वारकरी माणसं आहे. आणि ज्याला घालायचं एकादशी लग्न करायचंय त्याने टोटल फराळ करावं. वडिलांची दशक्रिया एकादशीला आली, फराळ करावं. वडिलांचं श्राद्ध एकादशीला आलं, फराळ करावं. पण आपल्याकडून पाप घडू नये आणि त्या दानात पुण्य नाही. पण हा पट्ट्या पैशाचा माझा टेल. ज्यांना एकादशी नाही त्यांना गुलाबजांबू करू आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लालटेल लावली घरावर, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000ची फेटी आणली येड्यांना. उरफाट्या बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येड्या बायांना लुगडी घेतली 1.5 लाखाची, 6 लाखाला ठोकून घेतली आणि सुनच गरोदर निघली. हाती हात आहे म्हणजे झटका येतो आणि तो बसल्याशिवाय राहत नाही. एखादा म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16 वव्य नंबर सगळं लिहून घ्यायचं आपल्याकडून. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून वागला का दणका बसला. मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला जर लगीन केल्यावर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथा बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्याला ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. नीट ऐका ओवी. वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 2 अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दिप्ती आलिंगन तया अचूक मरण. किडा दिव्यावर आला कम्याला बसलेल्या कोणत्याही पठ्ठ्यानं मला सांगावा कम्या मग पोर पडून आणले मान संसार चांगला आहे. अख्खे लग्नाचे पैसे भरून देईल. रोख घे शांबड्या रोख.
द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे का? ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज करायला ना, लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी, दरवाजे लावून भांडे घाशी, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करताय. देव सोडित नाही, माना नाही तर नका मानू. कोणाचं एक शास्त्र पाळलंच पाहिजे. आता ही देवी कोण? बाह्यरंग आणि अंतरंग दोन भागात पाहिजे. एक बाह्य भाग आणि एक अंतर्भाग. पटापटा बोलत जायचं. ही बाई आहे भगवान शंकराची बायको. हिचा पोरगा आहे गणपती बाप्पा. हिचा दुसरा पोरगा आहे कार्तिक स्वामी. जगातलं पहिला महिला आरक्षण जर कुणी केलं असेल तर ह्या बाईच्या नवऱ्यानं, भगवान शंकरानं. लहान आले पोरं पटकान शंकर कशा फिरतो? स्कूटी हो. शंकर कशा फिरतो? नंदीवर. करेक्ट. त्याचा पोऱ्या कशा फिरतो? शंकर कशा फिरतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या कशा फिरतो? उंदरावर. करेक्ट. आणि त्याची बायको कशा फिरते? शंकराची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिलंच होतं. शंकर पहिल्यापासून बैला होते. मग आजही मी पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली, शंकर झोळीच्या द्वारे ओढीत होई. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आपली आई आली. भगवान शंकर हा देवादिदेव आहे. बाह्यरंग देवीचा पटकन. शंकराची मेली बायको. पूर्वीला बायको करायची, लोक करायची म्हणजे मिळतही होते. आता बायको मिळणं हायवे टच. 5 गुंठे जमीन तुम्ही दुपारपर्यंत घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. जी मंडळी राहिली लग्नाची, तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून द्या. आता काय त्याच्यात मजा राहिली नाही. तुम्ही आता असेच गणपती बडवा, नवरदेव मिरवा, मोर्चा, आंदोलन, तुम्ही असे डांबरी उडे हाना. बायको नाही तुम्ही असली. मामाला तर किंवा मामाला मुलगी आहे का? आहे की नाही? किती आहे? 2. तुला भाऊ एकटाच आहे का? तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? हे बरं आहे. मामाला मुलगी आहे का? आहे. तू नाही आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ? 2 जण आहे तुम्ही. मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का मुलगी? आहे. तुझ्या नाही. नाही. तुम्ही झाले मठाधिपती. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा